लागले हे जुन्याचे सेलर नाही बाहेर होते आज बाहेर होते हे आशेच्या आशेच थांबलेत. हा सकाळी याड्या बुक केला त्यांनी प्रॉफिट रे डाऊनला. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. आज ट्यूजडे मंगळवार आणि ओपनिंग बघितली तर फ्लॅट ओपनिंग आहे. 30 पॉईंट आहे फिन निफ्टी तर 30 पॉईंट खाली आहे का वरती. आणि बँक निफ्टी काहीतरी 100 आहे आणि सेन्सेक्स काहीतरी 130 आहे. सगळं नॉर्मल ओपनिंग आहे. नॉर्मल आहे त्यांच्यासाठी ओपनिंग. पण आता आज काय करायचं, फिन निफ्टीच करायचं का रिस्क घ्यायची? फिन निफ्टी करू शकतो, पण त्याची तेवढीच रिस्क आहे. त्यात 10,000 रुपयाचे प्रीमियम 100-100ला जातात अचानक. त्यामुळं थोडं हे करावं लागेल. बाईंग पण जर मोठं ठेवलं तर बघू. कारण आणि मार्केट ऑल टाइम हायला आहे सध्या, एकदम टॉपला आहे मार्केट आणि जिथून काही होऊ शकतं. आणि बँक निफ्टी हे ऐकत नाहीत, फिन निफ्टी कशाच ऐकते स्पाइक मध्ये. बँक निफ्टी जर गेलं तर मग ते फायनान्शियल निफ्टी फिन निफ्टी पण जाणारच त्याच्याबरोबर. आणि स्पाइक एवढे मोठे येऊ शकतात. आता ते एक्सपायरी आज, त्यामुळे बघू जे काय करू ते सेफली करू. बँक निफ्टी पण करू शकतो, सांगता येत ना. बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे बघू आता काय कशात होते ते बघून करावं लागेल. ते बघून करावं. मार्केट साईडवेज राहते त्यानुसार करावं लागेल. टाइमचं माहित नाही आता कधी करू. आणि बघू एक आयडिया वापरली ती होती का कशी. स्पाइक जर आलं तर बाईंग मध्ये कसं प्रॉफिट होईल. बाईंग मोठं ठेवून बघू काय बघायला काय जात आहे. तसं डिके झाला राहिला तरच हे पण काय म्हणतात त्यात लॉस पण जास्त होऊ शकतो. पण जर आली स्पाइक तर त्यात वाचवते. बघू प्रॉफिट पण तसा थोडंफार कमी होईल आणि जर लॉस झाला तरी पण लॉस कमी होईल. तर बघू काय का नाही लॉट फिक्स करू आणि करू. भेटूया डायरेक्ट ट्रेडमध्ये. तर मित्रांनो 11 झालेले आहेत बरोबर आणि मार्केटने सकाळी झटके दिले. आता थोडं शांत आहे. आणि काय झालं मंगेश? तर आजचा प्रॉफिट आहे 2200 रुपये. भरपूर दिवसातून व्हिडिओ येतोय. भरपूर दिवसातून. काल सगळे वेगवेगळ्या ठिकाणी होतो बरोबर, त्यामुळे काल नाही जमला. शनिवार रविवार तर नाही आणि शुक्रवारी काय वैतागला. गुरुवारचा ब्लॉग शनिवारी टाकणार आहे आम्ही. तेच रविवारचा एक ब्लॉग यायचा बाकी आहे, तो येईल आता मे बी पुढच्या शनिवार रविवारी. आणि आता हे जर तुम्ही बघितलं तर आता तुम्हाला सेलिंगमध्ये दिसत असेल जास्त प्रॉफिट झालाय आणि बाईंगमध्ये पण दिसत असेल जास्त लॉस झालाय. तर आता त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. तर सकाळी ज्यावेळेस मार्केटमध्ये डाऊन साईडची मुवमेंट आली होती तर त्यावेळेस आम्ही काय केलं होतं, जे बाईंग होतं जे नॉर्मली आम्ही 4 रुपयाचे बाय करतो तर ते ह्यावेळेस आम्ही ना 10 रुपयाचे बाय केले. आणि कॉल तरी पण मोठा होता, सॉरी पुट 12 रुपयाचा पुट होता. तर आम्हाला असं वाटलेलं की जर मोठी मुवमेंट झाली तर त्या बाईंग मध्ये पण थोडासा प्रॉफिट होईल, कारण मुवमेंट जास्त आहे. फिन निफ्टी अचानक स्पाइक देतं आणि भरपूर वेळा असं झालं फिन निफ्टी मध्ये केलं स्पाइक मध्ये सेलिंगचा लॉस जास्त होतो आणि बाईंग काहीच देत नाही. त्यामुळे म्हटलं थोडा प्रॉफिट कमी मिळाला तरी चालेल पण लॉस लय नाही गेला पाहिजे स्पाइकला. बरोबर आहे, त्यामुळे आम्ही मोठे ठेवलेले बाईंग. पण त्या आता ह्यावेळेस उलट झालं, एवढा डिके झाला खतरनाक ह्या मुवमेंट मध्ये. म्हणजे मार्केटमध्ये आता इथं थोडासा पुट आमचा छोटा होता, बाईंगचा पुट थोडासा मुद्दामून घेतलेला, कारण की जे खाली ब्रेक केलं खाली आलं ते परत सेम झालं. आणि आता इथं परत एकदा डिके झाला. आणि जो सेलिंगचाच प्रॉफिट आहे तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट 2 4 4.5 सेलिंगचाच प्रॉफिट आहे या ठिकाणी. आणि ह्या बाईंगचा लॉस पण आहे 3000 रुपये. त्यामुळे म्हणजे ओव्हरऑल डिके जास्त झाला होता मार्केटमध्ये, पण मुवमेंट पण व्हायचे चान्स होते. त्यामुळे आम्ही असं ठेवलं होतं. तर ओव्हरऑल आहे 2200 रुपये प्रॉफिट आहे. आता जास्त रिस्क नाही घेणार आता, कारण हे किती आपण 3 लॉट केले होते ना आज. 3 लॉट केले होते आणि ठीक आहे बऱ्यापैकी हाय. आता बघू, आता तर नाही करणार, बाद झाला आता. कारण आता केलं तर अजून लॉस होऊ शकतो याच्यात अजून. नाही तर फिन निफ्टी मध्ये एवढं दिलं ते चांगलं आहे. कारण डिकेलय झाला स्पाइक यांच्या लय तुम्हाला तर माहितीच आता 1 ते दिवसाचा एक्सपिरियन्स. स्टॉप लॉस मोठे लावले त्यामुळे स्टॉप लॉस पण मोठे ठेवले. आता तेच सिस्टीम केली आम्ही, एकच ठेवायचा, मोठा ठेवायचा. गेला नाही गेला. ही सिस्टीम डिसेंबर पासून तुम्ही करू शकता. आणि त्याच्या आधी मार्च ते डिसेंबरच्या पर्यंत आहे ना तुम्ही कट टू कट लावायचे कधी पण. आणि डिसेंबर नंतर जसे मुवमेंट वाढतील ना तसं मोठं, म्हणजे मी सांगत नाही असं तुम्ही मोठं लावा, पण तुम्ही असं करू शकता. आम्ही करतोय याचा अर्थ तुम्ही कॉपी नाही करू शकता. कारण आता आम्ही मॅनेज परत करतो, कारण एक गेला की लगेच दुसरा घ्यावा लागतो. कधी कधी कसं आहे मग किती प्रॉफिट आमच्या मनात असतो 300-400 झाला की मग परत आम्ही कमी करतो. तर ते कधी असं पण होतं ज्यावेळेस मोटिवेशन लावतो ते एसएल पर्यंत जातं, पण त्याचा अपोजिट जास्त तुटतं, मग परत अजून वाढवावं लागतं. कधी दुसरं घ्यावं लागतं. तर हे एक्सपिरियन्स नुसार येईल, पण तुम्ही असं करू शकता डिसेंबर. गणेश कुठं चालला? गणेश काय करायचं मग? करायचं काय नंतर? अजून करायचं काय ट्रेड?
हे नाही घालवायचा आहे का नाही. बघू तर जर केलं तर दाखवूयात. भेटू कंटिन्यू करावं. मित्रांनो आपली जुनी जागा गार्डन मध्ये आले. रिनोव्हेशन चाललंय. रिनोव्हेशन चालू आहे. हा चेंजेस व्हायला लागलेत. हे जुन्याचे सेलर नाही बाहेर होते. आज बाहेर आहेत. हे असेच्या असेच थांबलेत. हा सकाळी याड्या बुक केला त्यांनी प्रॉफिट रे डाऊनला. प्रॉफिट नाही पण आपल्याला बाईंग मध्ये लॉस झालं त्याला, त्यामुळे काय नाही त्यांना लॉस झाला असेल. तर मित्रांनो जरा रिलॅक्स व्हायला आणि आपलं आहे त्याचे दाखव जरा. हे आता हे 0 त्याचे स्विंग आहेत आणि स्टॉक दाखवतो मी. तर मित्रांनो तर आता प्रॉफिट तेवढंच आहे आपलं सकाळचा. आणि बरं झालं ट्रेड नाही केला, कारण हे इथं बघू शकता अपसाईडची मोमेंटम आलेली निफ्टी मध्ये आली, सगळ्याच इंडेक्स मध्ये आली. आणि थोडक्यात हा एक रिव्हर्सल पॅटर्न आहे जो की आपण शेअर केला होता लर्निंग ग्रुप वरती. आणि तुम्ही इथं बघू शकता चांगली वरच्या साईडचा. आणि इथं लॉस झाला असता आपल्याला स्टॅडरला जर अजून जर केलं असतं. कन्फर्म गेलं असतं मला वाटतं. आपण लॉट मारले, कारण ह्याचा एक्सपिरियन्स मागचे 15 दिवस आम्ही हेच करतोय. सकाळी प्रॉफिट काढायचं, दुपारी परत जातोय. त्यामुळे ठीक आहे एवढा. आणि बघू आता तर काय मला नाही वाटत, कारण 2 वाजले, प्रीमियम संपलेत सगळे. 2 नंतर तर आपलं आता बंद असतंय दुकान. फिन निफ्टीच्या एक्सपायरी स्पाइक पण आणि लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहेत. पण ठीक आहे बघू आता. आहे का नाही गणेश सर काय म्हणतो. गणेश पेपरला चाललाय. गणेश पेपरला चाललाय. बेस्ट ऑफ लक गणेश. चांगला पेपर लिही, मोठा हो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर कालची कमी भरून काढली. काल एक साइडवेज मार्केट तुम्हाला बघायला भेटलं, पण आज दोन्ही साईडला मोमेंटम झाली. कॉल साईडला पण झाली, पुट साईडला पण झाली. तरी पण जर तुम्हाला आज ट्रेड भेटला नसेल तर काय विषय नाही, उद्या परत ट्रेड तुम्ही घेऊ शकता. तर आजच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर सकाळी एक पुट साईडला तुम्हाला मुवमेंट बघायला भेटली. तरी पुट साईडची मुवमेंट कॅप्चर करणं थोडं अवघड होतं कम्पेअर टू ही कॉल साईडची मुवमेंट, कारण ह्या कॉल साईडला तुम्हाला एक रिव्हर्सल ट्रेड कॅप्चर करायला भेटला असता. आता सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगतो की कशा प्रकारे हा जो सेकंड फेज मधला जो ट्रेड होता तो आपण इनिशिएट करू शकलो असतो. तर त्याच्या आधी मी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, आणि व्हिडिओला शेअर जास्त करा, आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर. आता सगळ्यात पहिल्यांदा आजच्या मार्केटची जर तुम्ही ओपनिंग बघितली, कालचं मार्केट जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन केलं होतं की एक साइडवेज मार्केट तुम्हाला बघायला भेटलं. साइडवेज मार्केट नंतर आजची ओपनिंग जरी तुम्ही बघितली तर एक साइडवेज ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली. पण जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ पण सांगितलं होतं आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मार्केटचा ट्रेंड कुठला चाललाय ते विसरू नका सध्या. आता जो बुलिश ट्रेंड चाललाय मार्केटमध्ये तो त्याचं रिझन काय तुम्हाला पण माहिती आहे. आता इलेक्शन चालू असल्यामुळे तुम्हाला एक बुलिश रॅली बघायला भेटू शकते मार्केटमध्ये. इव्हन ते कोणतं पण इंडेक्स असू द्या, निफ्टी असू द्या किंवा बँक निफ्टी असू द्या. आता तुम्ही मेजर टाइम फ्रेम वरती 4 तासाचा टाइम फ्रेम लावा किंवा 1 डेचा टाइम फ्रेम लावा, तुम्हाला एक बुलिश ट्रेंड बघायला भेटतो. तर या साईडला आपल्याला कॉल साईडचे ट्रेड इनिशिएट करायचा जास्त चान्स भेटू शकतो. आणि त्याच प्रकारे जर तुम्ही आज बघितलं सकाळी, तर आता मी चार्ट थोडा झूम करतो. ठीक आहे, आता चार्ट झूम केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट बघाल, सकाळी फ्लॅट ओपनिंग नंतरच मार्केट थोडं पडायला सुरुवात झाली. ठीक आहे, पुट साईडला थोडी मुवमेंट आली, पण ही जी मुवमेंट आली पुट साईडची ही कॅप्चर करण्यासारखी मुवमेंट नव्हती, कारण इथं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक कॅन्डलमध्ये एक पॅराबॉलिक मूव्ह तुम्हाला दिसतोय. तर ह्या अशा प्रकारच्या पॅराबॉलिक मूव्ह मध्ये ठीक आहे अट्रॅक्शन होतं आपल्याला की चला आता या ठिकाणी पुट बाय करू, पण कुठली पण कॅन्डल लगेच रिव्हर्स होऊ शकते आणि रिव्हर्स साईडला तुमचा कॉल साईडचा एसएल उडू शकते. आता त्याचं रिझन जर तुम्ही बघितलं तर एवढ्या मोठ्या कॉल साईडची जी रॅली चालू आहे आता, तर तशा रॅलीमध्ये डायरेक्टली डाऊनफॉल नाही येत मार्केटमध्ये. त्यासाठी कुठली तरी स्ट्रॉंग न्यूज पाहिजे, त्यावेळेसच मार्केटमध्ये एकदम जास्त गॅप डाऊन किंवा मार्केटमध्ये एक तुम्हाला पॅनिक सेलिंग बघायला भेटू शकते. पण सध्या मार्केटमध्ये सगळी पॉझिटिव्ह न्यूज आहे, त्यामुळे डायरेक्टली एक मोठी तुम्हाला पुट साईडला रॅली तर बघायला नाही भेटणार. त्यामुळे आपण त्या ठिकाणी वेट करत होतो की कॉल साईडची आपल्याला रॅली कधी बघायला भेटते. आता कॉल साईडची रॅली बघायचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं काल मार्केटमध्ये एक लोअर हायचं क्रिएशन झालं, पण मार्केटने कालच्या दिवसाचा जो लो आहे तो सुद्धा ब्रेक केला नव्हता. म्हणजे मार्केटने काल सुद्धा एक पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली. भले मार्केट साइडवेज होतं, पण मार्केटने कालचा जी ओपनिंग होती त्याच्यावरतीच मार्केटची कालची क्लोजिंग आहे. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आता कॉल साइडला जर ट्रेड घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बघायचं की पुट साइडला लोक कशी ट्रॅप होतील. आता त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये जो कालच्या दिवसाचा जो लो होता तो म्हणजे 21,366, त्या लेवलला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पुट साइडला आला ब्रेकआउट. ऑलरेडी पुटमध्ये खूप मोठे कॅन्डल येत होत्या, त्यामुळे भरपूर सारे रिटेल ट्रेडर काय करतात, अशा वेळेस लगेच पुटमध्ये एंटर करतात, कारण एवढा मोठे कॅन्डल बघून त्यांना त्यांचं अट्रॅक्शन काय कंट्रोल होतच नाही. म्हणजे एवढे मोठे कॅन्डल बघितलं कुणालाच वाटतं की चला आता लगेच पुट घेऊ. आता इथं जर जसे लोक पुट घेतात तसं जर तुम्ही बघितलं या ठिकाणी भरपूर ऑर्डर ऑपरेटरला भेटले असतील. ऑपरेटरने या ठिकाणी जरी तुम्ही बघितलं पुट साइडला एक फेक ब्रेकआउट दिलाय 21,366 ला. त्यानंतर मार्केट थोडं खाली गेले आणि इमिजिएटली मार्केट रिव्हर्स झाले.
आणि हेच प्रकारचे रिव्हर्सल ट्रेड आपण इनिशिएट करत असतो. आता रिव्हर्सल ट्रेड इनिशिएट करताना परत 2-3 गोष्टीची काळजी घ्यायची. एक तर आपल्याला रिसेंट जो हाय किंवा लो आहे तो ब्रेक झाला पाहिजे. आता रिसेंट हाय किंवा लो कुठे आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला हा जो आहे 21,390 समथिंग, या ठिकाणी मार्केटने पहिले एक हॉल्ट घेतला होता, त्यानंतर मार्केट लोअर लोज क्रिएशन करून खाली आलं आणि त्यानंतर हायर हायचं क्रिएशन करून या ठिकाणी कन्सोलिडेशन झालं. आता कन्सोलिडेशन आपल्याला पाहिजे होतं कारण डायरेक्टली मार्केट तर वरच्या साईडला जाऊ शकत नाही. आता कन्सोलिडेशन झाल्यानंतर तुम्ही जर बघितला तर एक हेल्दी कॅन्डलची क्लोजिंग आली होती 21,400च्या वरती, ती म्हणजे तुम्ही बघू शकता. आता ह्या कॅन्डलचा टाइम बघू आपण, तो म्हणजे 11:35 आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं सरळ मार्केट वरच्या डायरेक्शनला निघून गेले. म्हणजे मार्केटला जायचंय वरच्या डायरेक्शनला पण खालच्या साईडचे सगळे स्टॉप लॉस उडवून मार्केट वरच्या डायरेक्शनला जात असतं आणि ते जर तुम्ही बघितलं तर पुट साईडचे सगळे स्टॉप लॉस उडवले. आता हे काय म्हणू शकत नाही मी ऑपरेटरचं काम आहे का कोणाचं काम आहे, पण जर ऑपरेटरला कॉल बाय करायचा असेल तर कोणीतरी कॉल सेल पण केला पाहिजे. कॉल सेल त्याच वेळेस करणार ज्यावेळेस पुट साईडला काहीतरी ब्रेकआउट येईल आणि त्या ठिकाणी बघू शकता इथून मार्केट कशा प्रकारे वरती घेऊन गेले. तर आता हे सिंपल आहे, फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्सल ट्रेड करत असाल तर कुठल्या तरी एका साईडला फेक ब्रेकआउट आला पाहिजे आणि फेक ब्रेकआउट येऊनच चालणार नाहीये. मार्केटचा ट्रेंड पण कुठला आहे ते बघा, नाही तर ट्रेंड असायचा डाऊन साईडचा आणि तुम्ही रिव्हर्सल मारताय डाऊन साईडचे, तसं नाही होऊ शकत. रिव्हर्सल कुठलं पण अपोजिट डायरेक्शनलाच असेल. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये ज्यावेळेस पुट साईडला ब्रेकआउट आल्यानंतर तुम्ही जर इमिजिएटली दुसरी कॅन्डल जरी बघितली ना तर दुसरी कॅन्डल पण आहे जी 200 EMA ला पण क्रॉस नाही केलं खालच्या साईडला. आता 200 EMA आपण कधी लावतो, एकदम मेजर जो EMA ज्यावेळेस 9 EMA 20 EMA त्याच्या पुढचा एक 200 EMA आपण नॉर्मली डेली कॅन्डल फ्रेम वरती वापरतो, पण या ठिकाणी तुम्ही बघितलं 200 EMA ला एक मार्केटने सपोर्ट घेतलाय आणि त्या ठिकाणाहून रिव्हर्सल तुम्हाला बघायला भेटला. तर हे अशा प्रकारचा आजचा ट्रेड होता. आय होप की तुम्हाला याचं अनालिसिस समजलं असेल. नमस्कार मित्रांनो, तर आता किती वाजलेत? 4:07 आणि सगळं संपलेला आहे कार्यक्रम. हा कार्यक्रम सकाळी संपला होता खरं तर, त्यानंतर आम्ही ट्रेड नाही घेतला कुठला होता आणि किती रुपये फायनल ते पण बरं झालं. काय आहे त्याचे 2,200 रुपये प्रॉफिट आहे आणि नाही घेतलं ते स्पाइक आहे जरा. आणि निफ्टीच्या ही काय हे दिसलंय का विक्स, भीती कशाची असते विक्सची, कॅन्डलची नाही वाटत. बरोबर, विक्स सगळं प्रॉफिट घेऊन गेले असते. बरोबर आहे, करून पण उपयोग नाही. नंतर पण एक मुवमेंट आली होती, त्या मुवमेंट मध्ये पण लॉस झाला असता. कॉल साईडची मुवमेंट आली होती, त्यामुळे ठीक आहे. आज ओव्हरऑल चांगला दिवस होता. चांगला पण नाही म्हणता पण ठीक आहे, चांगला होता, ठीकठाक. बाईंनी नेलं बऱ्यापैकी, पण आपण जर सकाळी म्हणल्यानुसार जर स्पाइक मध्ये सापडलो असतो तर तिथं फायदा झाला असता. लॉस कमी झाला, पण खूपच नेलं बाईंगने, लय जास्त पेक्षा जास्त नेलं. 2,500-3,000 हजार बाईंग मध्ये जाणं म्हणजे मस्करी नाही, त्यामुळे अवघड आहे. आणि इकडून पण चांगला डिके झाला, म्हणजे दोन्हीकडूनच डिके झाला. घेऊन गेलं, भेटलं पण चांगलं. आणि बघू आता काय, आता डायरेक्टली कधी उद्या आहे एक्सपायरी, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या बँक निफ्टीतच करायचं आहे, नो डाऊट. प्रीमियम आहेच आता, ॲव्हरेज 150-150. उद्या कळलं आता डीके होऊन किती राहतात आपल्या नशिबात, तेच. आणि उद्या बघू, उद्या सकाळ पण करायचा प्रयत्न करू. जर मुवमेंट असली तर 10 वाजता स्ट्रँगल मारू, पण बघू दोन्हीपैकी एक करून. बँक निफ्टीच करेल उद्या मे बी, कारण बँक निफ्टीच करतो आम्ही प्रत्येक बँक निफ्टीच्या एक्सपायरीला, बरोबर. त्यामुळे बघू आता करू. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, आणि ज्यामध्ये आपण एक नेकेड ट्रेड पण एक्सप्लेन करून सांगितला, ते पण भारी झाला होता, बघितला असेल तुम्ही. तर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.